राज्यस्तरीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिकच्या मल्लांची दमदार कामगिरी, 1 सुवर्णपदक तर 2 रौप्य पदकांची कमाई. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या मान्यतेनं 27 नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या मल्लांनी चमकदार कामगिरी सादर केली आहे. पुणे विभागाचं प्रतिनिधित्व करताना मल्लांनी उत्कृष्ट कौशल्य, संघर्षशीलता आणि जिद्दीच्या जोरावर एकूण 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई केली आहे. पदक विजेत्या मल्लांमध्ये यश येळे 95 किलो वजनी गट सुवर्णपदक, प्रसाद खरसे 30 किलो वजनी गट रौप्य पदक आणि ओम ठाकूर 71 किलो वजनी गट रौप्य पदक मिळवलं आहे. यामध्ये सुवर्णपदक प्राप्त यशने आपल्या वजनी गटामध्ये प्रभावी कुस्ती कौशल्य दाखवत सुवर्णपदक पटकावलं असून त्याच्या या कामगिरीच्या जोरावर आगामी राष्ट्रीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही आत्मा मालिक संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे आशीर्वाद या विद्यार्थ्यांना लाभले असून आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS राष्ट्रीय कुस्ती कोच गुरुवर्य माननीय भरत नायकल सर, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक माननीय सुधाकरजी मलिक सर, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान विवेक नायकल सर, NIS कुस्ती कोच पैलवान अशोक पाटील सर आणि पैलवान अक्षय डांगे सर यांचं मार्गदर्शन व प्रशिक्षण स्पर्धकांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणारं ठरलं आहे. परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाणतर्फे सर्व विजयी मल्लांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छाही देण्यात येत आहे. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण.